मुलं जेव्हा अगदी लहान असतात, पूर्णपणे आईवर अवलंबून असतात, तोपर्यंत त्यांच्यासाठी आई म्हणजे त्यांचं जग असतं. म्हणजे खाऊ पाहिजे असेल आई, कुठे जायचं असेल आई, काही करायचं असेल आई, टी व्ही बघायचा असला तरीसुद्धा आईच्या तोंडाकडे बघायला सुरुवात करतात. आणि मुलांच्या चेहऱ्याकडे बघून आईला कळत असतं की त्यांच्या मनात आता काय चाललं आहे. सगळ्या त्यांच्या फरमाईशी पुऱ्या करता करता, त्यांचे सगळे लाड करता करता आई त्यांना स्वतःच्या श्वासासारखं ओळखायला शिकते. असतातच तिचं जग, तिची मुलं. मुलं मात्र मोठी होतात, वेगळ्या जगात रमायला लागतात आणि मग सतत मागे मागे करणारी, सारख्या सूचना देणारी, प्रत्येक गोष्ट बरोबर कशी करायची हे सांगणारी आई त्यांना कटकट वाटायला लागते. हे आईला कळत नाही. आणि जेव्हा आईला कळतं की आपला यांना त्रास होतोय, त्यावेळी आई मात्र बिथरते. जी मुलं आपल्याशिवाय पाऊलसुद्धा टाकू शकत नव्हती, ज्या मुलांचं विश्व आपण होतो, त्या मुलांना आता आपला त्रास होऊ शकतो हे पचवणं तिच्यासाठी अवघड असतं. पण मैत्रिणींनो, ही वेळ प्रत्येकीच्या आयुष्यात येतेच, कारण मुलांना पंख फुटतात आणि ती उडणारच असतात. मग आपण असं दुःखी होऊन बसायचं नाही. आपण त्यावेळी आपलं दुसरं विश्व शोधायला सुरुवात करायचं. आपल्या त्या वयात आपल्यासाठी असणाऱ्या मैत्रिणी, आपल्या बहिणी, आपली भावंडं, जे कोणी आपल्याला त्रास मानत नाहीत, त्यांच्याबरोबर आपलं आयुष्य पुन्हा एन्जॉय करायला सुरुवात करायची. मुलांबद्दलची तक्रार न करता त्यांच्यासाठी चांगलं चिंततच राहायचं, पण दुःखी होऊन त्यांना गिल्ट नाही द्यायचं. तेही आनंदात राहू देत, आपणही आनंदी राहू, एवढा साधा विचार करायचा आणि आयुष्य पुढे नव्याने जगायला सुरुवात करायची.